श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा व्हिडिओ अत्यंत जास्त महत्त्वाचा आहे की ताई श्रीयंत्र घरात का असावं, श्रीयंत्र कोणतं घरात ठेवावं, श्रीयंत्र खरंच देवघरात असावं का नाही, त्याच्या सेवा नाही केल्या तर काय होतं। तर विषय तुम्हाला समजला असेल। आजचा विषय आहे श्रीयंत्र आणि श्रीयंत्राविषयीचे समज गैरसमज मी सगळ्यात आधी तुमचे दूर करणार आहे। सगळ्यात पहिली गोष्ट सांगते, जिथं केंद्रात गुरुमाऊलींनी स्वतः श्रीयंत्र 21 ते 51 हजाराची ठेवलेली आहेत मोठाली, म्हणजे श्रीयंत्र हे फालतू नाही हे आधी लक्षात घ्या की श्रीयंत्राला खूप जास्त महत्त्व आहे। रोजच्या पूजेत जर तुम्ही श्रीयंत्राची सेवा केलीत तर तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिकरित्या बदल घडल्याशिवाय राहणार नाहीत। आज मी श्रीयंत्रावरचं खास आनंद पिंपळकर यांची संपूर्ण माहिती आहे। आता सगळ्यांना आनंद पिंपळकर माहिती आहेत, यांची संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। हे त्यांचा स्वतःचा ग्रंथ आहे जो मी आता याला आणून सुद्धा भरपूर वर्ष 2 वर्ष झाली, पण तुमच्यापर्यंत मी हा शेअर केला नव्हता। पण आता याची गरज आहे की लोकांना श्रीयंत्र काय आहे हे कळावं। श्रीयंत्र हे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरलेले अद्भुत यंत्र आहे। या श्रीयंत्राचे महात्म्य सांगणारे छोटे पण अतिशय सुंदर असे पुस्तक हे आनंद पिंपळकर यांनी काढलेले आहे। श्रीयंत्र तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्याकडेही मिळेल आणि त्याचा नंबर मी खाली देते। मात्र घाई करायची नाही, कॉल करायचे नाहीत, व्हॉट्सअपच करायचा फक्त। सिद्ध करून मिळेल। सिद्ध करून म्हणजे काय याचीही माहिती मी तुम्हाला देणार आहे की सिद्ध म्हणजे 4 नुसते मंत्र म्हटले म्हणजे सिद्ध होत नाही। तर थोडा व्हिडिओ मोठा आहे मैत्रिणींनो, पण अवश्य बघा। आनंद पिंपळकर गुरुजींची माहिती तुमच्यापर्यंत मी आज पोहोचवणार आहे, कारण हे पुस्तक प्रत्येकाच्याच हाती लागलं असेल असं नाही। तर ऐका। तर प्रस्तावना किती सुंदर आहे बघा। श्रीयंत्र हे अद्भुत सामर्थ्यशाली एक महान यंत्र आहे, ज्याच्या कृपा प्रसादाने आपल्या जीवनातील अनेक गोष्टी आणि इच्छा आकांक्षा परिपूर्ण होतात। आपल्या सर्व सुइच्छांना परिपूर्ण करण्याचे अलौकिक कार्य हे यंत्र करते। भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला हे यंत्र दिल्याचे पुराणावरून कळते। भगवान श्रीकृष्णांनी या यंत्राची स्वतःच्या हृदयातून निर्मिती केल्याचेही सांगितले जाते। हे यंत्र तेव्हाच कार्य करते जेव्हा माणूस कार्यरत आणि कर्मप्रधान राहतो। फळाची अपेक्षा न ठेवता केलेल्या कर्मास यश देण्याचे सामर्थ्य या यंत्रामध्ये आहे। ब्रह्मांड पुराणात याचे वर्णन असून श्री सूक्तातील प्रत्येक मंत्राचे सामर्थ्य या यंत्रात आहे। यंत्राच्या सर्वच भागांवर देवता विराजमान असून या एका यंत्राच्या पूजनाने या सर्व देवता प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात आणि आपले जीवन सुखी करतात। हे यंत्र म्हणजे चमत्कार आहे, पण हा चमत्कार अनुभवण्यासाठी आपण कार्यशील राहणे गरजेचे आहे आणि हे यंत्र आपणास आपल्या कार्यानुसार फळ देणारे आहे। ते फळ मिळताना अडीअडचणींना सामोरे जावे लागणार नाही। कर्जबाजारी असाल तर कर्जातून मुक्ती होईल, पण हो, यासाठी श्रद्धा आणि सबुरी असणे गरजेचे आहे। पाहूयात श्रीयंत्राचे सामर्थ्य। श्री आनंद पिंपळकर गुरुजी। यंत्र म्हणजे काय? फार पूर्वी मानवी जीवन खडतर होते, कारण प्रत्येक गोष्ट ही मानवाला अतिशय कष्टाने साध्य करावी लागत असे। अगदी एका गावाहून दुसऱ्या गावी जायचे म्हटले तरी जावे लागे। नंतर मानवाची बुद्धी जशी विकसित झाली तसा त्याने प्राण्यांचा वापर सुरू केला। कालांतराने बैलगाडी, घोडागाडी आदी गाड्या मानवाने बनवल्या आणि आता तर डिझेल, पेट्रोल आणि विजेवरच्या गाड्या आहेत। या गाड्या म्हणजे काय तर यंत्रच की। अर्थात जीवनात विविध कार्याकरता कायमच आपण काही ना काही यंत्रे वापरत असतो। अगदी गाडीपासून ते स्वयंपाकघरातल्या पुरण यंत्रापर्यंत तांत्रिक कामे करणारी यंत्रे आपणास माहीत आहेत। आपली कामे सोपी होण्याकरता किंवा त्रास कमी करण्याकरता ही यंत्रे आपणास वापरावी लागतात। जरा विचार करा की सकाळपासून रात्री झोपेपर्यंत आपण किती प्रकारची यंत्रे वापरात आणतो, तेव्हा आपणास पटेल की यंत्राशिवाय मानवी जीवन किती असहाय्य आहे। जसे आपण दररोजच्या जीवनातील दोष घालवण्याकरता किंवा सुखाने आणि आरामशीर कामे होण्याकरता यंत्राचा वापर करतो, त्याच पद्धतीने दैविक दोष घालवण्याकरिता आणि सुखप्राप्तीकरिता विविध धर्मशास्त्रांनी काही यंत्रे बनवलेली आहेत। ती दैविक शक्तीच्या माध्यमातून माणसास सहाय्यभूत ठरतात।
आपल्या ऋषीमुनींनी विविध यंत्रे अखिल मानवजातीच्या कल्याणाकरिता बनवलेली आहेत. ते परंपरेने आपल्यापर्यंत येत आहेत. त्याचा योग्य पद्धतीने उपचार आणि वापरामुळे यंत्रातील ताकद आपणास अनुभवण्यास मिळते, यात शंकाच नाही. अर्थात यासाठी आपल्याला यंत्रावर श्रद्धा असणे गरजेचे असते. कारण म्हटले आहे ना, श्रद्धावान लभते फलम. प्राचीन शास्त्रात यंत्राची महत्तता फार मोठी मानली गेली आहे. आपण आपल्या भावना मुख्यत्वे 3 गोष्टींनी व्यक्त करतो. एक म्हणजे आपली वाणी, मंत्र, दुसरे हातवारे करून तंत्र, आणि तिसरे म्हणजे लिखाण, चिन्हे आदींनी म्हणजेच यंत्र. यातील तिसरी भावना म्हणजे देवापर्यंत पोहोचवलेले लिखाण म्हणजेच यंत्र. हिंदू धर्मशास्त्रातच ही यंत्रे आहेत असे मुळीच नाही. इस्लामिक, अरेबिक, इजिप्शियन, ख्रिश्चनाइज, बुद्धिझम यामध्येही विविध यंत्रे मांडली गेली आहेत. सर्व धर्मांच्या बाबतीत यंत्राबाबत मात्र अजिबात मतभिन्नता आढळत नाही, हे विशेष आहे. सर्व जाती धर्मांच्या यंत्रामध्ये बरेचसे साम्य दिसते. या यंत्रामध्ये चिन्हे आणि लिखाण आणि आकडे असतात. हे यंत्र कशा पद्धतीने काम करते हा एक चमत्कारच म्हणावा लागेल, कारण यासाठी अनुभव घेणे गरजेचे आहे. किती जरी सांगितले की साखर गोड आहे, तरी सुद्धा आपण जोपर्यंत ती चाखत नाही तोपर्यंत गोड म्हणजे काय ते आपणास कळणार नाही. तसेच यंत्राच्या बाबतीत आहे. आपण श्रद्धेने यंत्र स्वतः करावीत यासाठी आपणास कोणाच्याही आधाराची किंवा फार खर्च करण्याची गरज पडत नाही. या बिनखर्चिक यंत्रापासून काय काय फायदा होतो ते अनुभवण्यात मजा आहे. पण हो, यंत्र बनवले म्हणजे त्यावर अवलंबून राहून आपला कार्यभाग थांबवणे म्हणजे मूर्खपणा ठरेल. आता बघा, यंत्राचे मुख्यत्वे 5 प्रकार घडतात. भूयंत्र, मेरुयंत्र, प्रतल यंत्र, मेरू प्रस्तर यंत्र, विभाजित पृष्ठयंत्र. या यंत्राची गटवारी खालीलप्रमाणे: शरीर यंत्र, धारण यंत्र, आसन यंत्र, मंडल यंत्र, पूजा यंत्र, छत्र यंत्र, दर्शन यंत्र. आता बघूया, श्री भाग्य उजळून जगातील सर्व भौतिक सुखाची प्राप्ती करून देणारे हे एक यंत्र आहे. या यंत्रास यंत्रराज असेही म्हटले जाते तरी वावगे होणार नाही, कारण जवळजवळ सर्वच कार्याकरिता या यंत्राचा विशेष वापर होतो. आरोग्यापासून ते संतती तसेच अगदी राजपाट आणि इतरांवर छाप पाडण्यासाठीही या यंत्राचा विशेष उपयोग होतो. श्री म्हणजे लक्ष्मी. ही लक्ष्मी 8 प्रकारे माणसास सहाय्यभूत ठरते, म्हणून तिला अष्टलक्ष्मी असेही म्हणतात. यंत्राचे मुख्यत्वे 3 प्रकार आहेत: भूयंत्र, ऊर्ध्वयंत्र आणि मेरुयंत्र. श्री यंत्रात शिव आणि शक्ती यंत्र मुख्य प्रकार आहेत. तेही आपण पुढे बघणार आहोत. आता मी तुम्हाला पुढे थोडक्यात माहिती देते. भूयंत्र, त्यांनी हे बघा पूर्ण चित्र दिलेले आहेत. एखाद्या सपाट पृष्ठभागावर निर्माण केलेले किंवा कोरलेले यंत्र जे जमिनीवर सपाट पार्श्वभूमीवर ठेवले जाते ते भूयंत्र. ऊर्ध्वयंत्र, मध्यभागी विविध माध्यमांद्वारे उभारले जाते, अंगावर धारण करता येते, ते ऊर्ध्वयंत्र. मेरुयंत्र, आता जे माझ्याकडे आहे हे मेरुयंत्र. मेरू आपण आत्ताच्या भाषेत 3D यंत्र किंवा मेरू म्हणजेच पर्वताप्रमाणे उंच दिसणारे यंत्र म्हणजे मेरुयंत्र. ब्रह्मांड पुराणात याचे वर्णन असून श्री सूक्तातील प्रत्येक मंत्राचे सामर्थ्य या यंत्रात आहे. यंत्राच्या सर्वच भागांवर देवता विराजमान असून या एका यंत्राच्या पूजनाने या सर्व देवता प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात आणि आपले जीवन सुखी करतात. महामेरू यंत्र म्हणजे माझं आहे ना, ते महामेरू यंत्र आहे. मेरू आपण आत्ताच्या भाषेत 3D यंत्र किंवा पर्वताप्रमाणे उंच दिसणारे यंत्र, त्यांच्या उंचवट्याची नावे व त्यावरील विराजमान देवता तसेच त्याची प्रतिष्ठापना व राशीप्रमाणे ते कोणत्या पदार्थात बुडवायचे याचा विचार आपण करणार आहोत. बघा, त्यांनी आपल्यापर्यंत किती सुंदर माहिती पोहोचवलेली आहे. मेरू यंत्रात विविध धातूंपासून आणि स्फटिकापासून बनवलेली श्रीयंत्रे असतात. ही रेखीव आणि शास्त्रशुद्ध असणारी यंत्रे विशेष फलदायी असतात असे आजपर्यंत पाहण्यात आले आहे. श्रीयंत्राच्या बाबतीत त्याचे उंचवटे व प्रत्येक उंचवट्यावर विराजमान देवता कोणत्या ते आपण पाहूयात. यंत्र घेताना आपण विशेष काळजी घ्यावी. ती यंत्रे भंगलेली किंवा काहीतरी अस्पष्ट उंचवटे असणारी घेऊ नयेत. घेताना स्पष्ट उंचवटे असणारी यंत्रेच घ्यावीत. त्यानंतर त्यावर विधिवत पूजा करावी आणि ती पूजेत ठेवावी. मेरू यंत्र म्हणजे त्यास आपण आत्ताच्या भाषेत 3D यंत्र म्हणू किंवा मेरू पर्वताप्रमाणे उंच दिसणारे यंत्र म्हणजे मेरू यंत्र. श्री यंत्रावरील उंचवट्याची नावे आपण बघूयात. सर्वानंदमय,
सर्व सिद्धिप्रद, सर्व रक्षाकार, सर्व साध्यकारक, सर्व सौभाग्यदायक, सर्व संक्षोभण, सर्व आशीपरी पूरक आणि त्रैलोक्य मोहन, सर्वानंदमय श्रीयंत्राच्या मधोमध असणारा बिंदू सर्व प्रकारचा आनंद देणारा आहे. सर्व सिद्धिप्रद, श्रीयंत्रातील दुसरा उंचवटा व त्रिकोण हा सर्व सिद्धी देणारा आहे. कार्यसिद्धिप्रद असा हा उंचवटा आहे. सर्व रक्षाकार, त्याखालील 8 त्रिकोण रचना हा उंचवटा सर्व बाजूंनी रक्षण करणारा आहे. सर्व रोगहर, त्याखालचे 10 त्रिकोण हे सर्व आजार किंवा रोगांपासून मुक्ती देणारे आहेत. सर्व साध्यकारक, या खालचे 10 त्रिकोण हे सुइच्छांना साध्य करणारे आहेत. सर्व सौभाग्यदायक, त्याखालचे 14 त्रिकोण सर्व प्रकारचे सौभाग्य निर्माण करणारे आहेत. सर्व संक्षोभण, त्याखालचे 8 पाकळ्यांचे दल हे सर्वत्र विजयी करणारे आहेत. त्रैलोक्य मोहन, त्याखालचे वर्तुळ व चौकोन ही आपली छाप इतरांवर पाडून सर्वत्र विजय आणि सर्वांना आपल्या बाबतीत मोहिनी टाकणारा असा हा उंचवटा आहे. श्रीयंत्रावरील उंचवट्यावर विराजमान देवता कोणत्या ते आता आपण पाहू. अधिष्ठात्री देवता शिव आहे. यात शांत्यतिता, शांती, विद्या, प्रतिष्ठा, निवृत्ती अशा 5 कला आहेत. तर शिवशक्ती, महेश्वर, शुद्ध विद्या अशी 5 सत्तत्वे आहेत. माया, काल, नियती, अविद्या, राग, पुरुष अशी 7 तत्वे आहेत. सर्व सिद्धिप्रद, अधिष्ठाती देवता त्रिपुरांबी असून महाकामेश्वरी, महावज्रेश्वरी, महाभगमालिनी या चक्राच्या प्रमुख देवता आहेत. या त्रिकोणाच्या प्रमुख 3 ठिकाणी बाण, पाश, अंकुश अशा 4 आयुध शक्ती आहेत. सर्व रक्षाकार, अधिष्ठात्री देवता त्रिपुरा सिद्धा, प्रत्येक कोणामध्ये योगिनी शक्ती देवता वास करतात. वाशिनी, कामेश्वरी, मोदिनी, विमला, अरुणा, जयनी, सर्वेश्वरी, कोलिनी अशा 8 देवता तिथे वास करतात. सर्व रोगहर, यातील प्रमुख देवता निगर्भ योगिनी असून सर्वज्ञा, सर्व शक्ती, सर्वेश्वप्रदा, सर्व ज्ञानमयी, सर्व ज्ञान यमी, सर्व व्याधी विनाशिनी, सर्वाधारप्रदा, सर्व पापहरा, सर्वानंदमयी, सर्व रक्षा स्वरूपिणी, सर्वे स्थितप्रदा. सर्व साध्यकारक, अधिष्ठाती देवता त्रिपुराक्षी, सर्व सिद्धिप्रदा, सर्व संपतप्रदा, सर्व प्रियंकारी, सर्व मंगलकारिणी, सर्व कामप्रदा, सर्व दुःख विमोचिनी, सर्व मृत्युशजमनी, सर्व विघ्नविनारिणी, सर्वांग सुंदरी, सर्व सौभाग्यदायी अशा 10 योगिनी या चक्रावर विराजमान आहेत. सर्व सौभाग्यदायक, अधिष्ठात्री देवता त्रिपुरवासिनी असून सर्व क्षोभिनी, सर्व विद्रविणी, सर्व कर्षिणी, सर्व संमोहिनी, सर्वाल्लादिनी, सर्व संमोहिनी, सर्व साधिनी, सर्व मंत्रमयी, सर्व संपत्तीपुरिणी, सर्व द्वंद्वक्षयकारिणी या योगिनींची शक्ती या ठिकाणी असते. सर्व प्रकारचे विद्युत प्रवाह व 5 भौतिक प्रवाह यावर या शक्ती नियमन आणि संचालन करतात. सर्व संक्षोभण, अधिष्ठात्री देवता त्रिपुर सुंदरी असून अनंग कुसुमा देवी, अनंग मेखला देवी, अनंग मालिनी देवी, अनंग मददातुर देवी, अनंग कुशा देवी, अनंग रेखचा देवी या देवता या चक्रावर वास करतात. सर्व आशा परिपूरक, त्याखालचे 16 पाकळ्यांचे कमळ हे आपल्या सर्व आशा आकांक्षा परिपूर्ण करणारे ठरेल. अधिष्ठाती देवता त्रिपुरेश्वरी असून कामाकर्षिणी, बुद्धिकर्षिणी, अहंकारकर्षिणी, शब्दाकर्षिणी, स्पर्शाकर्षिणी, रूपाकर्षिणी, रसाकर्षिणी, गंधाकर्षिणी, चित्ताकर्षिणी, धैर्यकर्षिणी, समृताकर्षिणी, नामाकर्षिणी, बीजाकर्षिणी, आत्माकर्षिणी, अमृताकर्षिणी, शरीराकर्षिणी या 16 पाकळ्यांवर 16 गुप्त योगिनींचा वास असतो. त्याखालचे वर्तुळ व चौकोन म्हणजे सगळ्यात शेवटचा भाग जो असतो ही आपली छाप इतरांवर पाडून सर्वत्र विजय आणि सर्वांना आपल्या बाबतीत मोहिनी टाकणारे असा हा उंचवटा आहे. श्रीयंत्रावर वास करणाऱ्या प्रमुख देवता गणेश, रुद्र गणासहित इंद्र, 8 मरुत गणांसहित अशा एकूण 151 देवता, 7 ग्रह, 27 नक्षत्र, 12 राशी समूह, सर्व योगिनी, 51 मातृका पीठे, परापश्यंती, मध्यमा, वैखरी असे हे महापुण्य प्राप्ती करून देणारे श्रीयंत्र या सर्व देवतांची कृपा आपल्यावर घडवते. राशी समूह, सर्व योगिनी, 51 मातृता पीठे, परापश्यंती, मध्यमा, वैखरी असे हे महापुण्य प्राप्ती करून देणारे श्रीयंत्र या सर्व देवतांची कृपा आपल्यावर घडवते.
हे एकच यंत्र पूजेत ठेवल्याने अनेक प्रकारची कार्य करण्यास किंवा होण्यास मदत होते. यामुळे भारंभार यंत्रे आपल्या पूजेत ठेवण्यापेक्षा अनेक यंत्रावर एकमेव आणि खास श्रीयंत्र पूजेत ठेवल्याने त्याचा आपल्याला सर्वतोपरी फायदा होण्यास मदत होतो. कोणाच्याही विवाहात किंवा वास्तुशांती किंवा कोणत्याही शुभधार्मिक कार्याकरता श्रीयंत्र भेट द्यावे आणि अद्वितीय असे यंत्र दान करण्याने महत् पुण्य प्राप्ती होते. सोने, चांदी, अष्टधातू, पंचधातू, तांबे, पितळ, पारा, स्फटिक, काच आदी धातूंमध्ये ही श्रीयंत्राची रचना केलेली आहे. आपल्याला श्रद्धा आणि आवडीनुसार आणि ऐपतीनुसार त्या धातूमध्ये हे यंत्र बनवून घ्यावे. अतिशय खरंच सुंदर पुस्तक आहे हे. श्रीयंत्र प्रतिष्ठापनेची पूजा आता मी ते नाही वाचून दाखवत तुम्हाला. प्रतिष्ठापना कशी करावी मी तुम्हाला थोडक्यात सांगते, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल किंवा मग 2 भागात करूया जर तुम्हाला पुढचं ऐकायचं असेल तर. आता लक्षात घ्या, प्रतिष्ठापनेची पूजा. तुमच्या घरी श्रीयंत्र आले की काय करायचं? ताम्हणामध्ये श्रीयंत्र घेऊन त्यावर पाणी घाला. नंतर पंचामृत, राशींमध्ये सांगितल्याप्रमाणे कोमट पाणी, शेवटी साधे पाणी. देव्हाऱ्यात लाल वस्त्रावरती 1 वाटी अक्षता ठेवून त्यावर मेरू श्रीयंत्रावरील एकाच रेषेतील 5 उंचवटे पश्चिम दिशेला करून ठेवावे. त्यानंतर श्रीयंत्रास अत्तर, अष्टगंध, हळद कुंकू लावावे. तांबडे सुगंधी फूल व्हावे. एका तांदळा एवढे केशर श्रीयंत्रास व्हावे. त्यानंतर उदबत्ती, दीप ओवाळावे. श्रीयंत्रास नैवेद्य दाखवावा. कुलदेवतेचे नामस्मरण 108 वेळा, तसेच ओम ह्रीम नमः हा मंत्र 108 वेळा आणि श्रीयंत्र पुस्तकातील पान क्रमांक 24 वरील सिद्ध मंत्र कुठला ते सांगते तुम्हाला, पुन्हा राहून जाईल, 11 वेळा म्हणावा. कुठला ते तुम्हाला मी लगेच सांगते बघून की त्यांनी कुठला सांगितलेला आहे. सिद्ध मंत्र आहे बिंदू त्रिकोण बसु कोण दशार युगसु मन्ब रत्र नागदलम संयुत षोड शारम वृत्त त्रयच धरणो सद नयंच श्री चक्रमेत दुदित परदेवा याहा. हा तुम्ही लिहून घेऊ शकता. हा फक्त प्रतिष्ठापनेच्या वेळेस म्हणायचा आहे. आणि ओम ह्रीम नमः हा मंत्र 108 वेळा आणि श्रीयंत्र पुस्तकातील मी सांगितलेला आत्ताचा मंत्र फक्त 11 वेळा म्हणायचा आहे. अशा प्रकारे पहिल्या दिवशी प्रतिष्ठापना करायची आहे. आता श्रीयंत्राची रोज पूजा कशी करायची हा प्रश्न खूप लेडीजला पडतो. एका छोट्या वाटीमध्ये दूध घेऊन त्यात श्रीयंत्रावरील केशर काढून भिजत घालावे व नंतर श्रीयंत्र ताम्हणात काढून ठेवून त्यावर साधे पाणी, थोडे दूध व साधे पाणी व्हावे. स्वच्छ यंत्राने श्रीयंत्र पुसावे आणि अक्षतांवर ठेवावे. त्यानंतर अष्टगंध, हळद कुंकू, तांबडे सुगंधी फूल आणि केशराची एक काडी अर्पण करावी. उदबत्ती, दीप ओवाळून साखरेचा नैवेद्य दाखवावा. हे सर्व करीत असताना सर्व मंत्र जपावेत. त्यानंतर भिजत घातलेले केशर दुधातच विरघळून रोज एकाने असे प्राशन करावे, म्हणजे पिऊन टाकावे. श्रीयंत्राखाली लाल वस्त्र व अक्षता दर शुक्रवारी बदलाव्यात, म्हणजे अक्षता दर शुक्रवारी बदलाव्यात. काढलेल्या अक्षतांचा त्याच दिवशी रात्री सर्व कुटुंबाने भात करून खावा. अडीअडचणीच्या काळात श्रीयंत्राची पूजा वर्ज्य करावी. त्या दिवसात शुक्रवार आला तर पुढील शुक्रवारी ते वस्त्र आपल्याला बदलायचे आहे. श्रीयंत्र सिद्ध करण्याची पद्धत. शक्यतो भटजींना बोलावून विधिवत पूजन करावे. त्यासाठी सर्वप्रथम श्रीयंत्र प्रथम गंगाजलात 3 दिवस बुडवून ठेवावे. नंतर दुधात रोज दूध बदलावे. 3 दिवस बुडवावे. नंतर आपल्या राशीनुसार 7 दिवस सांगितलेल्या पदार्थात ठेवावे. नंतर उरलेले निर्माल्य पाण्यात सोडावे. आता तुम्हाला जर याचा पुढचा भाग ऐकायचा असेल, बघा खूप सुंदर आहे. पुढचा भाग जर ऐकायचा असेल की कसं सिद्ध करावं किंवा अभ्यासात लक्ष लागण्यासाठी काय करावं, प्रवासाला निघण्यापूर्वी काय करावं, तर तुम्ही याचा पार्ट 2 मला मागा. मी तुम्हाला नक्की याची माहिती देईन. कृपया प्रत्येकाने, मी तुम्हाला पुन्हा सांगते की माझ्याकडूनच घ्या असे मी तुम्हाला म्हणत नाही, पण प्रत्येकाच्या देवघरात श्रीयंत्र असलेच पाहिजे असा माझा तुम्हाला सगळ्या स्वामी सेवेकरांना हट्ट आहे. आणि म्हणजे मी स्वतः पिंपळकर गुरुजींना खूप मानते आणि त्यांच्या या सगळी माहिती अजून भाग 2 मध्ये मी तुम्हाला जर हवी असेल तर उद्या संध्याकाळी आपण याचा भाग 2 तयार करूया आणि त्यांची माहिती. सर, मी तुमची
खूप मोठी आहे. म्हणजे मी त्यामुळं मी जिथं जिथं आनंदी वास्तू वगैरे सगळे ग्रंथ माझ्याकडे आहेत आणि मी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. तर मी सरांना किंवा गुरुजी मी त्यांना काय स्वतः अजून त्यांच्याशी बोललेले नाही आहे. कधी बोलायला मिळाले तर बरे होईल. मी त्यांची खूप आभारी आहे की त्यांनी श्रीयंत्राबद्दल इतके सुंदर वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवले आणि आपल्याला त्याची महती कळून दिली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एक श्रीयंत्र मेरुयंत्र घरात नक्की घेऊन या. श्री स्वामी समर्थ.